मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जगी धन्य ही टाकळी पुण्यभूमी अनुष्ठान केले असे रामनामी। असंख्यात सामर्थ्य गोमय मारुतीचे गोदाटटी स्थान हे जागृतीचे। म्हणे उद्धवासी त्वा हाती धरावे सदा सर्वदा अंतरी प्रेम द्यावे। मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भार हा वागवी कोण माता। जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। श्रीराम। आजच्या या शिबिराचे आयोजन करणाऱ्या समर्थ भक्त डॉक्टर सौ प्रज्ञाताई पुसतकर, या आयोजनामध्ये विशेष योगदान देणाऱ्या आमच्या नाशिकच्या सौ कुमुदताई धर्माधिकारी, या ठिकाणी आत्ता संस्थांचे विश्वस्त उपस्थित होते, ते विश्वस्त अन्य मान्यवर आणि आपण सर्व शिबिरामध्ये सहभागी झालेले साधक माता भगिनी आणि बंधूंनो, नागपूरसारख्या परिसरामधून येऊन या तपोभूमीमध्ये आपण 3 दिवस दासबोधाचं पारायण केलं। समर्थ विचारांच्या चिंतनामध्ये आपण राहिलेला आहात आणि जो समर्थ विचार पारायणाच्या माध्यमामधून अंतःकरणापर्यंत नेण्याचा आपण जो काही प्रयत्न केला, त्या प्रयत्नाचंच एक स्वरूप म्हणजे आजचं हे शिबिर। या शिबिराच्या सहभागित्वाविषयी ज्या वेळेला माझ्याशी संपर्क केला गेला, त्यावेळेला कोणतंही कार्य हे कार्यकर्त्यांच्या अनुषंगानं पुढे जात असतं। कुठलीही एक व्यक्ती कधीच फार मोठं काम उभं करते असं होत नाही। सुरुवात करताना ती एकटी असते, पण पुढे कार्यकर्त्यांचा मोहोळ ज्याला म्हणता येईल ते आपोआपच तिथे उभं राहतं। आणि म्हणून समर्थ विचार आजच्याही 21व्या शतकातल्या समाज जीवनामध्ये आम्हाला पुढे न्यायचं असेल तर तिथे त्या समर्थ विचाराला समर्थपणानं नेणारा कार्यकर्ता हाही तेवढाच महत्त्वाचा आहे। आणि म्हणून आत्ताच्या या सत्रामध्ये माझ्या समोरचा विषय जो आहे हा समर्थांचा कार्यकर्ता हा विषय आहे। त्या अनुषंगानं आपण जर विचार करायला लागलो तर समर्थ चरित्रामध्ये मी फारसं शिरत नाही, ते आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे। पण महाराष्ट्राच्या एकूणच सांस्कृतिक जडणघडणेमध्ये आणि तिला एक समृद्ध वारसा निर्माण करण्यामध्ये ज्या संतांचं योगदान आहे ते 5 संत आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत। ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास
या 5 संतांनी त्यांच्या त्यांच्या कालखंडामध्ये जी परिस्थिती समोर होती त्या परिस्थितीला लक्षामध्ये घेत एका सांस्कृतिक योगदानाचं, एका समृद्ध विचारांचं बळ ज्याला म्हणता येईल ते आपल्या समोर दिलेलं आहे. ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंतचा काळ काहीसा वेगळा होता. पण रामदासांचा काळ जो आहे, हा रामदासांचा काळ हा थोडासा त्याहून निराळा होता. एका बाजूला समाजामधलं मालिन्य ज्याला म्हणता येईल तेही आपल्याला दूर करायचं आहे. प्रयत्नवादापासून बाजूला गेलेला जो समाज आहे त्या समाजाला प्रयत्नाच्या अनुषंगानंही आपल्याला कार्यरत करायचं आहे, जागं करायचं आहे. आणि ज्या यावनी सत्तेचा माहोल, ते वातावरण पूर्णपणानं ह्या समाज जीवनामध्ये होतं, त्या यावनी सत्तेपासून समाजाला बाजूला करणं तेवढंच महत्त्वाचं होतं. आणि म्हणून समर्थांचं कार्य हे या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून समर्थ विचार हा समर्थ कार्याशी निगडीत आहे. समर्थांनी नेहमीच कर्माचा पुरस्कार केला. कर्म सोडा किंवा कर्माला अनुलक्षून तुम्ही बाजूला राहा, ही भूमिका समर्थांची नव्हती. म्हणून गीता रहस्यामध्ये सुद्धा टिळकांनी समर्थांच्या विषयीचा कर्म पुरस्काराचा दृष्टिकोन मांडत असताना असं म्हटलेलं आहे, समर्थ रामदासांनी दासबोधाच्या पूर्वार्धात ब्रह्मज्ञान सांगितल्यावर स्थितप्रज्ञ किंवा उत्तम पुरुष लोकांना शहाणे करून सोडण्यात वैराग्यानं म्हणजेच निस्पृहपणानं लोकसंग्रहार्थ जे व्याप अगर उद्योग करीत असतात त्याचे वर्णन करण्यास 11व्या दशकापासून समर्थांनी प्रारंभ केला. उत्कट भक्तीच्या बरोबरच आमरणांत ईश्वरार्पणपूर्वक निष्काम कर्म असा जो प्रवृत्तीपर भागवत धर्माचं स्वरूप किंवा गीतेचा सिद्धांत त्याचा पूर्ण खुलासा पाहिजे असेल तर टिळक पुढे असं म्हणतात, तुकाराम बुवांनी शिवाजी महाराजांना ज्या सद्गुरूस शरण जाण्यास सांगितले त्या समर्थ रामदास स्वामींच्या दासप ग्रंथाकडे प्रत्येकानं वळलं पाहिजे. म्हणजे दासबोधामधल्या विचारांचा प्रभाव हा समाज जीवनाच्या दृष्टीनं आणि समाजाला प्रेरणा देणाऱ्या अनुषंगानं टिळकांनी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा मानला. टाकळीमध्ये 12 वर्ष समर्थांनी साधना केली. उपासनेचं एक अधिष्ठान त्यांनी निर्माण केलं. गायत्रीचं पुरश्चरण केलं आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचा साक्षात्कार त्यांनी प्राप्त करून घेतला. हा त्यांच्या जीवनामधला हा एक पहिला साक्षात्कार होता. आणि त्यानंतरचा दुसरा साक्षात्कार जो समर्थांचा आहे तो इथून बाहेर पडल्यानंतर पुढे समर्थ 12 वर्ष भारत भ्रमणामध्ये आहेत. संपूर्ण भारतामध्ये फिरत या समाज जीवनाचं संपूर्ण निरीक्षण करत त्यांनी असं बघितलं की या समाजाची स्थिती ही लोकांना खायला अन्नही नाही, पांघरायला वस्त्रही नाही, अशा या वातावरणामध्ये या लोकांचं हे जे ऐहिक दुःख आहे ते आपल्याला नष्ट करणं महत्त्वाचं आहे.
आणि म्हणून समर्थांनी या अनुषंगानं ह्या समाजामध्ये आज काय उणीवा आहे, या समाजपुरुषाचा दृष्टिकोन कितपत विपरीत झालेला आहे हे लक्षामध्ये घेत त्या अनुषंगानं समाजामध्ये एक विचार द्यायला प्रारंभ केला. म्हणून माझे सद्गुरू गोंदवलेकर महाराज समर्थांच्या अनुषंगानं एका प्रवचनामध्ये असं म्हणालेले आहेत की हुन्नरी लोक निरनिराळ्या वस्तूंमधून अत्तर निर्माण करतात. कोणी जुईच्या फुलातून करेल, कोणी जाईच्या फुलातून करेल, कोणी चाफ्याच्या फुलातून करेल, मोगऱ्याच्या फुलातून करेल, केवड्याच्या फुलातून करेल. पण यांच्याही पेक्षा मातीतून अत्तर काढणारा एक भाव हा समर्थांनी आम्हाला दिलेला आहे. आणि तो मातीतून अत्तर काढणं म्हणजेच असलेल्या माझ्या आत्ताच्या प्रपंचामध्ये मी परमार्थाच्या अंगानं माझं कर्मही करावं आणि माझी दृष्टीही तीच ठेवावी. म्हणून समर्थांचे भाव जे आहेत ते या अंगानं ज्या वेळेला आपण दासबोधामध्ये बघतो त्यावेळेला सावधान हा शब्द समर्थांशी फार जवळचा आहे. खऱ्या अर्थानं मला प्राप्त झालेल्या या नरदेहामध्ये मला जे साध्य करायचं आहे ते साध्य करत असताना मी अत्यंत सावधान असणं महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर त्या सावधान वृत्तीला समर्थांनी जी जोड दिली की माझा राम हा करता आहे. म्हणजे इथे मी काम करतो, माझ्या कामाला अनुलक्षून माझ्याजवळ बाकीचेही येतात, आपण सगळेच जण मिळून काम करत राहतो. पण जरी मी काम करत असलो तरीसुद्धा खरं काम करणारा किंबहुना माझ्याकडून काम करवून घेणारा जर कोणी असेल तर तो एकमात्र प्रभू राम आहे. म्हणून रामाला कर्तेपण देणारी भूमिका ही समर्थांच्या विचारधारेमध्ये अत्यंत प्रकर्षान आहे. आणि त्याच विचारधारेचा प्रभाव टाटांवरतीही आहे. म्हणून टाटा आपल्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीनं तिथे कामाला उभे राहतात आणि म्हणतात की टाटा उद्योग समूहाचं असलेलं हे वैभव हे टाटाचं नाही आहे, हे तुमच्या सगळ्यांचं आहे. आम्ही ज्या वेळेला एखादा विचार घेऊ त्या विचाराच्या आधारानं पुढे जात असताना हा मला सुचला एवढा पुरता तो मर्यादित नसावा. त्या विचारांची असणारी जी दिशा ती दिशा ही समर्थांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून शिवाजीच्या आणि समर्थांच्या भेटीला जे महत्त्व आहे ते यासाठी आहे की मिळालेलं राज्य निसंकोचपणानं समर्थांच्या झोळीमध्ये टाकणारी मनाची एक व्यापकता राजांच्यामध्ये होती. पण त्याच व्यापकतेला तितक्याच निस्पृह वृत्तीनं राजा हे राज्य तुझंच आहे आणि तुलाच चालवायचं आहे, मी फक्त माझी आठवण म्हणून भगवा ध्वज तू ठेव. म्हणजे तिथे राज्य झोळीमध्ये येत असतानाही त्याच्यापासून बाजूला राहणारा भाव हा समर्थांनी आपल्या वृत्तीमध्ये आणि त्यालाच जोडून विचारांमध्येही ठेवला. म्हणून समर्थांचे शब्द आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे. आमच्यामध्ये सामर्थ्य आहेच, त्यांच्या समोर यावनी सत्तेचा जोर होता. केवळ स्वार्थासाठी आणि 4 पैसे मला मिळणार आहेत या एका संकुचित वृत्तीनं आम्ही यावनाई सत्तेला लाचार होत होतो. आमच्या इकडली गुपितं आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवत होतो. आणि म्हणून
स्वराज्य म्हणा, हिंदवी राज्य म्हणा, समर्थांच्या समोर जी आवश्यकता निर्माण झाली ती इथे निर्माण झाली की जर संबंध समाज हा यावनी विचारधारेमध्ये गेला तर या भूमीचं, या राष्ट्राच्या संस्कृतीचं अधःपतन आहे. आणि म्हणून समर्थांना संघटना महत्त्वाची वाटली. मग ही जर संघटना मला उभी करायची असेल तर दोन गोष्टी आहेत. एक, त्या संघटनेचं स्वरूप आणि तिच्यामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांना अनुलक्षून असलेला विचार. मग संघटनेसाठी कार्यकर्ते मला एकत्रित आणायचे आहेत. ते जर कदाचित मला समाजव्यवस्थेला आणि यावनी सत्तेच्या रोषाला लक्षामध्ये घेत सहजपणानं होणार नसेल तर तिथे मारुती मठाची स्थापना ज्याला म्हणता येईल त्या मठस्थापनेचा विचार समर्थांनी केला. आणि हा समाज बलसंपन्न झाला पाहिजे. विरोधी सत्तेच्या समोर तो तितक्याच समर्थपणानं उभा राहायचा पाहिजे. म्हणून बलोपासनेला, मारुतीच्या उपासनेला समर्थांनी प्राधान्य दिला. म्हणून संघटना उभी करताना मठाचं वातावरण घेतलं की आपोआप तिथे मठाच्या अनुषंगानं उपासनेचं आध्यात्मिक वातावरण एका बाजूला राहील. ज्या उपासनेच्या तेजातून माणूस तयार होतो, वृत्ती तयार होते, ती भावना तिथे मिळेल. आणि समोर कोणीतरी आपल्याला उपास्य दैवत हवं, ते बुद्धिमतां वरिष्ठम असणारा हनुमंत हा समर्थांनी निवडला. आणि आपल्या संघटनात्मक कार्याला आणि विचाराला त्यांनी तिथे प्रारंभ केला. म्हणून दासबोधामधलं कार्यकर्ता आम्हाला जर समजून घ्यायचं असेल, आम्ही उभं करत असलेलं कार्य आणि त्या कार्याला पुढे नेणारी धारणा आम्हाला समजून घ्यायची असेल तर दासबोधामधलं निस्पृह लक्षण, उत्तम पुरुष लक्षण, महंत लक्षण, जनस्वभाव, शिकवण निरूपण आणि राजकारण निरूपण हे समास आपल्याला अभ्यासावे लागतात. तो विचार आम्हाला तिथून लक्षामध्ये घ्यावा लागतो, तो समजून घ्यावा लागतो. मगाशी मी म्हटलं तसं की 84 लक्ष योनींचा प्रवास करत आपण या नरदेहामध्ये आलेलो आहोत. आणि या नरदेहाला पशुजीवनापेक्षाही अत्यंत महत्त्वाचं आहे. घेतो म्हणून नरदेह स्तवनामध्ये समर्थांनी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, नरदेह हा स्वाधीन सहसा नवे पराधीन, परंतु हा परोपकारी जिजवून कीर्तिरूपे उरवावा. आम्हाला हा नरदेह कशासाठी आहे तर पराधीन आम्हाला व्हायचं नाही आहे, पण परोपकाराच्या माध्यमामधून आम्हाला समाजासाठी माझ्या जीवनाचं योगदान द्यायचं आहे. आणि म्हणून हा परोपकार जो आहे, हा परोपकार समाजाच्या अनुषंगानं असेल, राष्ट्राच्या अनुषंगानं असेल किंवा माझ्या धर्माच्या अनुषंगानं असेल, त्यांच्यासाठी मला माझ्या 24 तासातला काही वेळ का होईना हा देता आला पाहिजे. जर मी माझ्या प्रपंचासाठी 24 तास राबतच असेल तर आमची परिस्थिती शेवटी काय होते, आला आला प्राणीजन्मासी आला, गेला गेला सर्व सोडवून गेला. म्हणून माझ्या 24 तासातला काही वेळ हा माझ्या आत्मचिंतनासाठी, माझ्या साधनेसाठी जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच तो
ज्या समाजाचा मी घटक आहे, ज्या विचारधारेला मी घेऊन पुढे जातो आहे, त्या विचारधारेसाठी, त्या धर्मासाठी मला वेळ द्यायचा आहे. म्हणून सत्कार्य ज्याला आपण म्हणतो, त्या सत्कार्यासाठी मला माझ्या जीवनाचा उपयोग करायचा आहे. आणि म्हणून हे कार्य करताना त्या कार्यामधला एक एक टप्पा पुढे नेत असतानाच आपोआप माझ्यासमोर नेतृत्वाचा भाव येतो. म्हणून ज्या वेळेला काही काळ मी नोकरीमध्ये काम करतो, त्या एका विशिष्ट कालावधीनंतर माझ्यासमोर जसा प्रमोशनचा भाग येतो, त्याच अनुषंगानं कार्य करत असताना महंतपणाची भूमिका ही सुद्धा आपल्यामध्ये त्याच्यातूनच येते. म्हणून कार्यकर्त्याचे 3 भाव शब्दामध्ये येतात. एक, कार्यमग्न असणारा. जे कार्य मी स्वीकारलेलं आहे त्यामध्ये मी सतत विचार करत राहतो. शेअर मार्केटमधला माणूस जसं शेअर कुठले वर जात आहेत, कुठले खाली येत आहेत, कोणते घ्यायचे आहेत, कोणते विकायचे आहेत, त्याचं सारखं त्या मार्केटला बघत, तो इंडेक्स बघत त्याचं काम चालू असतं. तसं मी कार्य जे स्वीकारतो आहे त्या कार्यामध्ये मी सतत चिंतनशील असणं, कार्यमग्न असणं हा एक कार्यकर्त्याचा भाव आहे. कार्यरत असणारा, सतत काम करणारा हाही एक कार्यकर्त्याचा भाव आहे. आणि तिसरा भाव कार्यकर्त्याचा, केवळ मी काम करतो आहे, कामाचा विचार करतो आहे असं नाही, तर माझ्या विचारधारेला आणि या कार्याला जे पोषक आहेत त्यांनाही माझ्याबरोबर घेणं, त्यांच्यापर्यंत माझा विचार मी पोचवणं, हा इतरांना प्रवृत्त करणारा भाव हा कार्यकर्त्यामध्ये आहे. म्हणून कार्यकर्त्याच्या जीवनाला पहिल्यापासूनच एक शिस्त असायला हवी. एक नियोजनबद्धता ज्याला आपण म्हणतो, त्या नियोजनबद्धतेचा भाग हा कार्यकर्त्यासाठी महत्त्वाचा. आणि इथे समर्थ 3 शिस्त सांगत असतानाच पहिला मुद्दा समर्थांनी आमच्या समोर ठेवला, तो म्हणजे आळस आणि गैरसावधपणा नसावा. आजचं काम मी उद्याला करेन. काही वेळेला आपल्या साधनेच्या अनुषंगानेही आपण म्हणतो, अरे आज मला अमुक 4 कामं आहेत, मग आजचा जप मी उद्याला करेन. आम्ही तो जप लगेच पोस्टपोन करून पुढे सरकतो. इथे तसं नाही. समर्थ म्हणतात, मी जे कार्य स्वीकारलेलं आहे आणि जी भूमिका घेऊन मी पुढे जातो आहे, मला इथे आळस नको आहे. सर्व तऱ्हेच्या आळसाला बाजूला ठेवून आपण आपल्या कार्याकडे वळावं. म्हणून वेगळ्या संदर्भाचा भाग समर्थ विचारात त्या ठिकाणी येतो साधनेच्या अनुषंगानं, पण तो विचार कामाच्याही संदर्भामध्ये समर्थांना अपेक्षित आहे. समर्थ असं म्हणालेले आहेत, शिंक जांभई खोकला इतुका वेळ वाया गेला. आम्हाला वेळ जो उपयोगामध्ये आणायचा आहे, तो उपयोगात आणत असतानाही प्रत्येक क्षणाचा विचार हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा. आणि त्याचबरोबर गैरसावधपणा नसावा. कुठेतरी मी दुर्लक्ष केलेलं आहे, एखादी गोष्ट मी सोडून दिलेली आहे, अशा रीतीने सावधपणा हा आपल्या कामामध्ये, विचारामध्ये आणि निर्णयामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. दुसरा विचार समर्थांनी कार्यकर्त्याच्या अनुषंगानं दिला, आणि तो म्हणजे अंगीकृत कार्यात आपलं सर्वस्व पणाला लावावं. आणि ते सर्वस्व पणाला लावत असताना
आपल्या मनाची एकाग्रता आणि चित्ताचा ओलावा म्हणजे प्रेमभाव हा त्या कार्यामध्ये असावा. मी जे कार्य करतो आहे ते कार्य करत असताना तिथे माझ्या अंतःकरणाचाही भाव असावा. माऊली ज्या वेळेला मन लावून स्वयंपाक करते आणि कुटुंबातली मंडळी जेवायला बसतात त्यावेळेला अरे खूप छान झालेलं आहे, ही जी येणारी प्रतिक्रिया आहे, ही प्रतिक्रिया म्हणजे आतून असलेला तो जो प्रेमाचा ओलावा आहे, प्रेमाचा भाव आहे, तो आपोआप त्या पाकसिद्धीमध्ये प्रतिबिंबितच झाला. म्हणून कोणीतरी मला सांगितलेलं आहे म्हणून मी करतो आहे, किंवा मला या कामाचे 4 पैसे मिळत आहेत, मग आम्ही 10 वाजता ऑफिसमध्ये जाणार आणि 5:30ला मला बाहेर पडायचं आहे म्हटल्यानंतर 5 वाजल्यापासूनच माझं टेबल मी आवरायला सुरुवात करतो. कोणी आलं किंवा साहेबांनी जरी म्हटलं तर मी उद्याला लवकर येतो आणि तुमचं काम करून देतो असं म्हणत आम्ही 5:30ला बाहेर पडतो. हा पाठी टाकणारा कामाचा नोकरीचा आमचा धर्म आहे. पण इथे मी काम जर स्वीकारलेलं, समर्थ विचार मला प्रसारित करायचा आहे, त्यातलं असणारं जीवनमूल्य मला इतरांपर्यंत पोचवायचं आहे, ही धारणा घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये प्रेमानं, ओलाव्यानं आणि समर्पणानं द्यावं. मग जे कार्य मी करतो आहे त्या कार्याला पोषक असणारे पुढचे घटक आमच्यासमोर येतात. ते म्हणजे श्रवण, मनन, निदिध्यासन, वाचन, चिंतन. माझ्या कार्याला निगडीत असलेला भाग हा मी जो काही मला विचारधारा मिळते आहे, समर्थांविषयी कोण काय बोलत आहे, कोण काय लिहितं आहे, याचं चिंतन करणं, तो विचार समजून घेणं, ही भूमिका या वाचन चिंतनामध्ये येते. आणि याच श्रवण, मनन, निदिध्यासन असेल, वाचन चिंतन असेल, आमच्यामध्ये आपोआप प्राप्त केलेल्या ज्ञानाकडे बघण्याचा एकांताचा एक भाव येतो. आम्ही एकांतामध्ये राहण्याचा प्रयत्न केला की आपोआप जे मी आत्तापर्यंत वाचलेलं आहे, समजून घेतलेलं आहे, अन्य व्याख्यात्यांच्या व्याख्यानाचं श्रवण केलेलं आहे, मी त्याच्यामधनं माझ्यासाठी असणारा अधिक उपयुक्त भाग त्या चिंतनामध्ये, एकांतामध्ये माझ्या समोर येतो. आणि हे सगळं करत असताना कार्यकर्त्यामध्ये समर्थ म्हणाले, विवेकी वृत्ती असावी. कुठल्याही वादामध्ये फारसं न शिरता खरोखर जे चुकीचं आहे त्याचा प्रतिवाद जरूर करावा. पण उगाच येन केन प्रसिद्धेन पुरुषो भवेत अशी भूमिका कार्यकर्त्याची कधीही नसावी. आज समाज जीवनात आपण बघतो, टी व्हीची चॅनल ओपन केली की तुम्हाला कोणाची ना कोणाची तरी प्रेस कॉन्फरन्स दिसते, किंवा हा काय म्हणला त्याच्यावरती तो उत्तर देतो, मग त्यानं दिलेल्या उत्तरावरती तिसरा पुन्हा काहीतरी उत्तर देतो, निघत काहीच नाही. म्हणून विवेकीपणा आपल्या कार्यामध्ये आणि त्या कार्याशी निगडीत असलेल्या विचारांमध्ये अत्यंत महत्त्वाचा. आणि हा विवेकी विचार आमच्यामध्ये समतोल आणतो. आणि ही समतोलाची धारणा आपल्याबरोबर असलेल्या प्रत्येकाला बरोबर घेऊन जाणारी होते. कार्य करत असताना सगळेच अनुभव येते. कुटुंबामध्येही आपण 4 जण असतो, पण तरीही काही वेळेला 4 जणांची 4 मतं आपल्या समोर येतात. तेव्हा सगळ्यांच्याच मताचा आदर करत अधिक चांगलं काय आहे हे जर आम्ही लक्षामध्ये घेतलं तर आम्हाला आपोआप त्या ठिकाणी समतोलपणा येतो. आणि हे सगळं करत असताना आपली स्वतःची साधना, समर्थ म्हणाले तसं,
परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. कोणतंही कार्य असू द्या, त्याच्या अधिष्ठानाशिवाय आम्ही खरोखर उभे राहू शकत नाही. आणि कार्यकर्ता हा नेहमी लोकांपर्यंत जातो, लोकांमध्ये तो कार्य करतो. त्याच्यातून ती संघटना पुढे उभी राहते. मग अशा कार्यकर्त्याचा समाजातल्या अनेक अंगांशी संबंध येतो, संपर्क येतो. मग साधू संत असतील, मठ मंदिरं असतील, राजकारणी असतील, धर्मसंस्था असतील, अर्थसंस्था असतील, त्या सगळ्यांच्या मध्ये येणारा जो संबंध आहे, त्या संबंधामध्ये आपण आपलं घेतलेलं कार्य या सगळ्या संबंधातून अधिक चांगल्या रीतीनं मला पुढे कसं नेता येईल, एवढ्यापुरताच या सगळ्या संपर्काचा भाव आपल्यामध्ये असावा. म्हणून इथे समर्थांनी शब्द वापरलेला आहे की कार्यकर्ता हा निस्वार्थी असावा. सुरुवातीला काम मी करत असतो, पण जसजसं त्याचा विस्तार होतो, समाजापर्यंत ते पोचत जातं, तिथे कुठेतरी काहीतरी प्रलोभनं ही आमच्यासमोर येत जातात. त्या सगळ्या प्रलोभनांपासून बाजूला राहायचं असेल तर समर्थांनी 3 शब्द आमच्यासमोर ठेवले: निस्पृहता, त्याग आणि तळमळ. प्रेमाचा, अंतःकरणाचा ओलावा शब्द मी मगाशी वापरला, तसा तळमळ ही त्या कामाशी निगडीत असणं, निस्वार्थीपणा असणं आणि प्रसंगी आपला वेळ असेल, आपले शारीरिक श्रम असतील, आपलं पैसा असेल, पण ते कार्य मला पुढे न्यायचं आहे, ही भावना त्यागाच्या अनुषंगाने आहे. म्हणून 11व्या दशकामध्ये समर्थांनी 5व्या समासात म्हटलेलं आहे, मुख्य हरिकथा मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वविषयी, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अन्याये थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे. 4 गोष्टी समर्थांनी आमच्या समोर इथे ठेवल्या. पहिल्यांदा हरिकथा निरूपण. उपासनेचं भगवंताचं अधिष्ठान हे आपल्या प्रत्येकाला अत्यंत कोणतंही काम करत असताना अत्यंत महत्त्वाचं आहे. अगदी आपल्या माता भगिनींचाही नित्याचा अनुभव असेल, आपल्यापैकी बऱ्याच जणींचा तो अनुभव असेल. स्वयंपाक करत असताना आपल्या मुखामध्ये कुठेतरी अन्नपूर्णेचं स्तोत्र असतं, अन्य एखादं स्तोत्र असतं किंवा नामस्मरण असतं. हा भाव काय आहे? स्वयंपाक ही रोजचीच गोष्ट आहे, पण तिला तुम्ही त्या एका स्तोत्र पठणाचा आधार ज्या वेळेला देता, त्यावेळेला आपोआप त्या सगळ्या पाकसिद्धीला एक वेगळी उंची येते, एक वेगळं परिमाण येतं. म्हणून अधिष्ठानाचा भाग हा कार्यकर्त्यासाठी महत्त्वाचा आहे. दुसरं राजकारण. राजकारण याचा अर्थ मी याची तंगडी ओढतोय आणि त्याची तंगडी ओढतोय असा नाही, तर कुठल्याही तऱ्हेच्या गटबाजीला, कटकारस्थानांना आपल्यामध्ये थारा देऊ नये. कोणत्याही स्वरूपाचा भ्रष्टाचार, ज्याला आपण हल्लीच्या भाषेत म्हणतो, त्याला वाव देऊ नये. आपलं कार्य असं असावं की हे समाजासाठी उपयुक्त आहे आणि समाजाची प्रगती याच्यामध्ये आहे, ही धारणा घ्यायची आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी तिसरा गुण समर्थांनी दिला, सावधपणा. प्रत्येकाच्या विषयी, प्रपंच असू द्या, व्यवहार असू द्या, परमार्थ असू द्या, तुम्ही अत्यंत सावधानतेनं वावरावं.
येणारा आपल्या बरोबरीचा जो जो माणूस आहे त्याच्याविषयीची संपूर्ण भावना, त्याचा विचार आपल्यामध्ये असावा. आणि साक्षेप, चौथा शब्द समर्थांचा आहे साक्षेप, प्रयत्नशीलता. आपण याच्यामधूनच पुढे जातो. म्हणून कार्यकर्त्यानं कार्य करत असताना आपल्या बरोबरीची जी माणसं आहेत त्यांच्या लहानसहान चुकांच्याकडे दुर्लक्ष करावं, किंवा त्या चुका समजून देत असताना त्यांना अशा पद्धतीनं समजून द्याव्यात की त्यांना त्यांची चूकही लक्षात येईल आणि ते दुखावले जाणार नाहीत. आणि एकदा सुरू केलेलं कार्य अंदाज घेत आत्तापर्यंत केलेल्या कार्याचा परिणाम लक्षामध्ये घेत आपण कार्यक्षेत्राचा विचार करावा. हा कार्यक्षेत्राचा विचार करत असताना आपली मनस्थिती म्हणजेच शांती अजिबात ढळू देऊ नये. अत्यंत शांतपणानं आपण प्राप्त परिस्थितीचा विचार करावा आणि निर्णय घ्यायचा असेल तर त्या अनुषंगानं तो निर्णय घ्यावा. म्हणून चतुर संघटकानं, कार्यकर्त्यानं समर्थांनी सांगितलेल्या या विचारांना अनुलक्षून कार्यरत राहणारी भूमिका घेतली तर आपोआप त्याच्यामधूनच नेतृत्वाची धारणा ही त्याच्यामध्ये उभी राहते. म्हणून महंतांची लक्षणं समर्थांनी त्यासाठी मांडली. आणि त्या लक्षणांमध्ये समर्थ असं म्हणालेले आहेत की खरा माणूस, कार्यकर्ता किंवा महंत कसा असेल. समर्थ तिथे असं म्हणाले, सर्वांमध्ये राहून, सर्वांमध्ये कार्यप्रवृत्त करत, सर्वांच्या बरोबरीनं स्वतःही कार्य करत, शेवटी पडद्याच्या आड राहणं हे खऱ्या कार्यकर्त्याचं महत्त्व आहे. सगळ्यांना मी बरोबर घेऊन कार्य करेन, पण शेवटी मी कुणीतरी वेगळा, म्हणजे मी याचा निर्माता आहे वगैरे भावना नाही, मी पडद्याच्या मागेच आहे, ही भावना महत्त्वाची आहे. त्याच महंताला समर्थांनी पुढे उत्तम पुरुषाचाही भाव दिला आणि निस्पृहता ही भूमिका त्यांनी मांडली. निस्पृहता, स्पृहा म्हणजे इच्छा. माझ्या मनामध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या इच्छा असतील, कामना असतील, त्या सगळ्यांना निस्पृह करणं म्हणजेच मी स्वतःच्या लाभाचा विचार न करता त्या कार्याला मला पुढे कसं नेता येईल, ते कार्य मला मोठं कसं करता येईल, ही भावना, ज्याला निष्काम कर्मयोग गीतेनं शब्द वापरला, त्या भूमिकेमधून मला पुढे न्यायचं आहे. आणि म्हणून उत्तम पुरुषामध्ये समर्थांनी किंवा महंतामध्ये आत्मज्ञान, प्रखर वैराग्य, गोड भाषण आणि पुष्कळांना सुखी करणं ह्या 4 गोष्टींचा उल्लेख केला. म्हणून अलीकडच्या सामाजिक संस्थांच्या कार्यशाळांमध्ये 3 वाक्य नेहमीच मांडली जातात. त्याच्या अनुषंगानं बोललं जातं. कार्यकर्त्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे. कार्यकर्ता म्हणून मला काम करत असताना डोक्यावरती माझ्या बर्फ असावा, तोंडामध्ये साखर असावी आणि पायाला भोवरा असावा. समोरचा मला काय म्हणतो आहे, माझ्या कार्यावरती, मी व्यक्त केलेल्या विचारांवरती तो काय प्रतिक्रिया देतोय, डोकं माझं शांत पाहिजे. तुम्हालाही माझ्या कार्यात मला सहभागी करून घ्यायचं आहे, तुमच्यापर्यंत हे कार्य पोचवायचं आहे आणि तुम्ही ते अजून पुढे न्यायचं आहे, ही धारणा मनामध्ये आहे. तुमच्याशी माझं भाषण मधुरतेच्याच अनुषंगानं असायला. तुम्ही हे करा बरं का, अशी जर आरेरावी माझ्या वाणीत आली, तुम्ही सुरुवातीला हो म्हणाल, 2 दिवसांनी मला भेटणं बंद कराल. आणि कार्य अनेकांपर्यंत पोचवायचं आहे, अनेकांना उत्तम करायचं आहे.
माझा धर्मविचार, माझा राष्ट्रविचार, माझ्या संस्कृतीचा विचार या अंगानं मी या सगळ्या कार्याकडे बघतो आहे. म्हणून तिथे बहुरा महत्त्वाचा आहे. म्हणून समर्थांची ही सगळी लक्षणं ही त्या काळामध्ये समर्थांच्या समोर हिंदवी स्वराज्याचा दृष्टिकोन होता. ते स्वराज्य उभं राहिलं पाहिजे. समाज आज जो काहीसा उदासीन झालेला आहे, म्हणून समर्थांना हा सगळा विचार दासबोधाच्या माध्यमातून मांडावा लागला. एकनाथांनी जशी भावार्थ रामायणाची रचना केली, रामकथा तीच जी वाल्मिकींनी लिहिलेली आहे, तुलसीदासांनी लिहिलेली आहे. पण त्या रामाच्या माध्यमातून नाथांनी भावार्थ रामायणामध्ये त्या काळातल्या यावनी सत्तेच्या विरोधातला समाज जागृतीचा भाग हा साधलेला आहे. समर्थांनीही तीच भूमिका घेतली. म्हणून समर्थांचा विचार हा केवळ समर्थांच्या कार्यापुरता, काळापुरता मर्यादित आहे असं नाही. संतांचं कार्य हे केवळ त्यांच्या त्या काळापुरतं कधीच मर्यादित राहत नाही. म्हणून आज 750 वर्ष होऊन गेली तरीही ज्ञानेश्वरी आम्ही समजून घेतो, गाथा समजून घेतो. 350-400 वर्षाचा कालखंड निघून गेला. दासबोधाचं, आत्मारामाचं, मनाच्या श्लोकांचं चिंतन आम्ही करतो. कारण आजच्याही माझ्या जीवनामध्ये, माझ्या समूहाच्या जीवनामध्ये, माझ्या राष्ट्राच्या जीवनामध्ये हा विचार प्रगतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आजच्या काळामध्ये ह्या समर्थ विचाराचा प्रभाव ज्याला म्हणता येईल किंवा त्या समर्थ विचारांचं सूत्र त्या कार्यामध्ये आलेलं आपल्याला जर दिसत असेल तर 2 संस्थांचा उल्लेख मी एक उदाहरण या स्वरूपामध्ये आपल्यासमोर करतो आहे. पहिली संस्था आहे 100 वर्ष पूर्ण झालेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. संघामध्ये मी जो प्रवेश घेतो तो एक स्वयंसेवक म्हणून घेतो. आणि अनेक काळ, अनेक वर्ष एक स्वयंसेवक म्हणूनच मी त्या संघटनेमध्ये, त्या कार्यामध्ये माझं योगदान मी देतो. म्हणून स्वयंसेवकापासून सरसंघचालकापर्यंत होणारा प्रवास किंवा स्वयंसेवकापासून राज्याच्या अनुषंगानं म्हणा, देशाच्या अनुषंगानं म्हणा, अन्य पदांवरती होणारी नियुक्ती, मग ती देवेंद्र फडणवीस असतील, नरेंद्र मोदी असतील, एक स्वयंसेवक म्हणूनच ते कार्याला प्रारंभ करतात. त्या विचारधारेमध्येच ते राहतात. पण मला अमुक व्हायचं आहे ही भूमिका तिथे नसते. म्हणून कार्यकर्ता जो आहे हा कार्यकर्ता या अनुषंगानं पुढे जातो. आणि दुसरा संस्थेचा उल्लेख जो आहे तो एकनाथजी रानडे यांनी मांडलेला विवेकानंद केंद्रामधला जीवनव्रती विचार. जीवनव्रती विचार जो आहे हा जीवनव्रती विचार हा एका कार्यकर्त्याच्याच अनुषंगानं जाणार आहे. म्हणून अनेक विवेकानंद केंद्रांचे कार्यकर्ते तुम्हाला मेघालय असेल, आसाम असेल, त्रिपुरा असेल, अत्यंत दुर्गम भागामध्ये काम करताना दिसतात. हे माझे भारतीय बांधव आहे, यांच्या उन्नतीसाठी, यांच्या विकासासाठी मला कार्य करायचं आहे, या भावनेनं त्यांच्यापर्यंत जाणं आणि कार्य करणं. म्हणून कार्यकर्ता जो आहे हा कसा आहे, रेल्वेच्या इंजिनासारखा. इंजिन पुढे असतं आणि मागे 10, 15, 16 डबे असतात. कृतिशील कार्यकर्ता हा त्या इंजिनासारखा आहे. आपल्या मागून येणाऱ्या डब्यांना
पुढे नेणारा स्वयंचलित इंजिन जसं आहे ते ऊर्जा निर्माण करतं. निर्माण केलेल्या ऊर्जेमधून ते आपल्या मागे असलेल्या डब्यांना पुढे नेण्यासाठी ती ऊर्जा वापरतं आणि पुन्हा नव्यानं ते ऊर्जा निर्माण करतं. तसं कार्यकर्त्यानं आपल्याबरोबर असलेल्या अनेकांना पुढे न्यावं, त्यांना आपल्या बरोबरीनं ठेवावं आणि त्यांच्यामध्ये कार्याची ऊर्जा जी आहे ती कार्याची ऊर्जा ही अखंड जागी ठेवा. आणि शेवटी हे कार्य त्या ईश्वराच्या इच्छेनं घडतंय. ध्यानीमनी माझ्यासमोर काहीही नव्हतं. 15 दिवसापूर्वी कुमुदताईंचा मला फोन येतो, त्यानंतर प्रज्ञाताई माझ्याशी बोलतात, मी आज या ठिकाणी उभा राहतो. याचा अर्थ आपलं कार्य जे आहे हे त्याच्या स्वाधीन आहे. त्याची इच्छा आहे की इथे यावं, इथे चिंतन करावं, हा भाव त्याच्यामध्ये आहे. म्हणून करता करविता तो आहे ही भावना या ठिकाणी आहे. म्हणून कार्यकर्ता जो आहे हा खरोखर म्हटलं तर दुर्मिळ. आणि तो जसजसा तयार होतो त्याच वेळेला ते कार्य खऱ्या अर्थानं उभं राहतं. म्हणून समर्थांचा विचार हा केवळ अध्यात्म नाही, ते आमच्या नित्याच्या जीवनाशी निगडीत आहे. अध्यात्म आणि प्रपंच हे कधीच वेगळे नाहीत. किंबहुना आमच्या जीवनाची ती 2 चाकं आहेत. एक चाक निखळलं तर वाहन जसं कोलमडणार आहे, तसेच आम्ही प्रपंचातच राहिलो तरीही कोलमडू, किंवा अध्यात्मातच केवळ स्वतःला गुंतवून घेतलं तर तेही प्रपंच नीट झाला नाही या भावनेनं तिथेही कदाचित उणीव निर्माण. फार थोडी मंडळी अशी असतात या समाज जीवनात की जी केवळ एका अध्यात्मासाठीच कार्यरत राहतात. आपल्या जन्माचा पूर्ण विचार ते त्या ठिकाणी करतात. पण तुम्ही आम्ही ज्या समाज जीवनामध्ये आज वावरतो आहोत तिथे आम्हाला अध्यात्म आणि प्रपंच यांचा समन्वय आहे. मला आनंदी व्हायचं आहे, मग तो जो आनंद आहे तो आनंद या समर्थ विचारांच्या माध्यमातून मला आत्मसात करायचा आहे. मी जसं BCom होतो, MCom होतो, किंवा कला शाखेतली एखादी पदवी घेतली तर त्या अनुषंगानं असेल, विज्ञान शाखेची पदवी असेल तर त्या अनुषंगानं असेल, मी जे शिक्षण घेतो त्याच्यामधून मी त्या एका क्षेत्राला त्या ज्ञानाचा उपयोग करतो. मी BCom MCom असेल, मी वाणिज्य क्षेत्राशी निगडीत होऊन जातो. तसं माझा दासबोध चिंतन असेल, आत्मारामाचं चिंतन असेल, मनाच्या श्लोकांचं चिंतन असेल, त्यामधून दिलेला समर्थ विचार हा माझ्या जीवनामध्ये मला आत्मसात करायचं आहे. आणि ते आत्मचिंतन घडलं, ते आत्मसात होणं जर मला घडलं तर खऱ्या अर्थानं माझ्या पारायणाची सुफळ संपूर्णता आहे. पारायण म्हणजे काय? ज्या ग्रंथाचं मी पारायण करतो त्या ग्रंथातल्या विचारानं मी परायण होणं, तो विचार मी आत्मसात करणं. म्हणून मी दासबोधाचं पारायण करताना, आत्मारामाचं चिंतन करताना, मनाचे श्लोक म्हणत असताना मी माझ्या अंतरंगाकडे वळावं. यातलं मला काय आत्मसात करता येतं आहे ते मी बघावं. आणि जे मला ग्रहण करता येतं, आत्मसात करता येतं, ते माझ्या जीवनामध्ये मी अवलंबिलं तर बाकीचेही म्हणतात, अरे हे असे तर समर्थ विचाराच्या अनुषंगानं जाणारे आहेत. म्हणजे आपल्या वर्तनाचा परिणाम समोरच्यावरती होतो आणि समोरच्याही त्या विचारांच्या कार्यकक्षेत येतो. आपण सगळेजण या ठिकाणी ही भूमिका समर्थ विचारांची जर लक्षामध्ये घेतली तर आपोआप आपल्यामध्ये हा विचार
अधिक उतरत जाईल. आपल्यात उतरलेला विचार इतरांपर्यंत पोचेल आणि खऱ्या अर्थानं समर्थांना अभिप्रेत असलेलं स्वराज्य हे त्या ठिकाणी उभं राहील. आत्ताच्या या सत्रामध्ये आपल्यासमोर मला जेवढा आकलन झाला तेवढा विचार आपल्यापर्यंत पोचवण्याचा यथाशक्ती यथामती प्रयत्न मी केलेला आहे. कार्यकर्त्याला उपासनेचं अधिष्ठान असावं असा विचार मगाशी मी बोलताना दिलेला आहे. ती समर्थांना अभिप्रेत असलेली उपासना याच्यावरती आपण दुपारच्या सत्रामध्ये चिंतन करूया. यद रोचते तद्ग्राह्यम न रोचते तत्त्याज्यम. श्रीराम जय राम.